सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते. तर मंडळी, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया. तर आपल्या हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण या दिवशी विवाह, गृहप्रवेश, सोनं खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, नवीन घर बांधकामास सुरुवात करणे किंवा नवीन व्यवसायास सुरुवात करणे, घरामध्ये देवी देवतांच्या ज्या तुमच्याकडे मूर्ती नाहीत किंवा फोटो नाहीत अशा तुम्ही या दिवशी ह्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. कारण अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटलं आहे. अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता. या दिवशी जर तुम्ही व्यवसाय करू इच्छित असाल तर या दिवशी नवीन सुरुवात करायला हा दिवस अतिशय चांगला आहे. तर यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. तर मंडळी, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीया कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि आपण जी खरेदी करतो ती खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर आपण या दिवशी कोणकोणत्या वस्तूची खरेदी करणं अतिशय शुभ असतं आणि अक्षय तृतीयेचं पौराणिक महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर देवांची पूजा, उपाय, तोडगे, स्वामीसेवा यासारखे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होईल आणि ही तिथी मध्यरात्री 2:50 आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया ही 10 मे रोजी आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीनारायणच्या पूजेला अतिशय विशेष असं महत्त्व असतं. बघा, अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:30 ते दुपारी 12:18 असा आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 6 तासाच्या कालावधीमध्ये लक्ष्मीनारायणची सुद्धा पूजा या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आपल्याला हा दिवस पितरांसाठी सुद्धा समर्पित आहे. तेव्हा आपल्याला या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. तर बघा मंडळी, या बाबतीत मी तुम्हाला अधिक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पितरांची सेवा कशी करायची आणि एक उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, आत्ता मी तुम्हाला आपल्याला खरेदीचा शुभ मुहूर्त सांगणार आहे. पहा, आपण एखादी घरामध्ये जी कुठली वस्तू घेऊन येतो तर ती वस्तू आपल्याला घरामध्ये शुभ आणि अशुभ असं फल देत असते. म्हणजेच त्या वस्तूपासून सकारात्मक किंवा नकारात्मक आपल्याला ऊर्जा मिळत असते. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी वस्तूंची जर तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर बघा, त्यासाठी शुभ मुहूर्त आहेत. तर चर सामान्य मुहूर्त की जो सकाळी 5:33 ते 7:14 आहे. लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 7:14 ते 8:56 आहे. त्यानंतर अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 8:56 ते 10:37 आहे. शुभ वेळ दुपारी 12:18 ते 1:59 आहे. तर त्यानंतर चरसामान्य मुहूर्त संध्याकाळी 5:21 तर 7:02 असा हा शुभ मुहूर्त असणार आहे. तर बघा मंडळी, हा संपूर्ण दिवसच एक शुभ मुहूर्त आहे. परंतु जे कोणी व्यक्ती अगदी शुभ मुहूर्त पाहिल्याशिवाय कुठलंही कार्य करत नाही त्यांच्यासाठी मी हे शुभ मुहूर्त सांगितले आहेत. परंतु हा अख्खा दिवस हा शुभ मुहूर्तच असतो. तेव्हा तुम्ही केव्हा पण या दिवसभरामध्ये खरेदी करू शकता. तर मंडळी, मी तुम्हाला एक थोडक्यात
अक्षय तृतीयेचं पौराणिक महत्त्व काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगते आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या शुभवस्तू खरेदी केल्याने तुमची खूप भरभराट होणार आहे। तर अक्षय तृतीयेचं पौराणिक महत्त्व म्हणजे या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं। द्वापर युगाचा शेवट आणि महाभारताचा युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला होता। भगवान विष्णूंचा नरनारायण अवतार, हयग्रीव अवतार आणि परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला होता, म्हणून या तिथीला विशेष असं महत्त्व आहे। चला तर मंडळी, मी तुम्हाला आता आपण अशा कुठल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत की ज्याने आपल्या घरामध्ये भरभराट होईल। बघा, सोनं खरेदी करणे या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं, परंतु आजकाल सोन्याचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की सर्वसामान्यांकडून सोनं खरेदी करणे अगदी अशक्य झालं आहे। तेव्हा असं आपण सोन्याहूनही मौल्यवान अशा बाकीच्या काही वस्तू आहेत की आपण शुभमुहूर्तावर जर खरेदी केल्या तर आपल्याला त्या खूप लाभ देतात। तर अशा त्या कुठल्या वस्तू आहेत याबद्दल जाणून घेऊयात। त्यामध्ये सर्वात पहिलं तर अक्षय तृतीयेला माठ खरेदी करावा। या दिवशी माठ खरेदी करून घरी आणावे अत्यंत शुभ समजले जाते। अक्षय तृतीयेपासून माठातील थंडगार पाणी पिण्यास सुरुवात करावी असे आपल्याला हिंदू शास्त्र सांगतं। त्यानंतर बघा, आपल्याला या दिवशी आपण शुभमुहूर्तावर आपल्या घरामध्ये भांडीसुद्धा खरेदी करू शकतो। बघा, सोनं जसं एक धातू आहे तसंच पितळ, तांबा, लोह हे सुद्धा धातू आहेत। तर या दिवशी पितळ, तांबे या धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करणे अधिक लाभदायी ठरतं। खरेदी केलेली भांडी घरी आणताना ती रिकामी न आणता त्यात धान्य आदी वस्तू किंवा म्हणजे तुम्हाला जी काही वस्तू पण काहीतरी त्यामध्ये आपण भरून आणलं पाहिजे। असं केल्याने आपल्याला घरामध्ये धनधान्याची कधीच कमी भासत नाही आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर भरभरून होते। बघा, आपल्या पौराणिक शास्त्राप्रमाणे जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल किंवा फक्त फोटो असेल किंवा फोटो पण नसेल तर अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी आपण लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो खरेदी करावा। मात्र जर तुम्ही मूर्ती घेत असाल तर ती मूर्ती पितळेची खरेदी करणे अधिक लाभदायी असते। याने देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम आपल्या घरावर असतो। सदैव आपल्या कुटुंबावर लक्ष्मी मातेची कृपा राहते। पहा, त्यानंतर अक्षय तृतीयेला आपण कवडी खरेदी केली पाहिजे। बघा, तुम्हाला असं कोणी सांगणार नाही, परंतु तुम्ही जर श्रीमंत लोक काय खरेदी करतात याचा जर कधी तुम्ही अभ्यास केला तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक श्रीमंत लोक कवडी खरेदी करतात आणि माता लक्ष्मीची पूजा करून तिला कवडी अर्पण करतात। कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणेच समुद्र मंथनातून झालेली आहे, त्यामुळे कवडी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे। कवडी लक्ष्मी मातेला स्वतःकडे आकर्षित करते। तेव्हा देवी लक्ष्मीला जरूर तुम्ही या दिवशी एक तरी कवडी अर्पण करा। तसं तर देवघरामध्ये नेहमी विषम संख्यामध्ये तुम्ही कवडी ठेवल्या पाहिजेत, परंतु जर या दिवशी तुम्ही देवी मातेला एक कवडी अर्पण केली तर ती दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवावी। त्याने आपली पैशाची तिजोरी नेहमी भरलेली राहते। त्यानंतर बघा, अक्षय तृतीयेला तुम्ही सोने किंवा चांदी जरूर खरेदी करा। यासारख्या तुम्ही जर मौल्यवान रत्नांची जर खरेदी केली त्या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते। अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी केल्याने ह्या वस्तू अक्षय टिकतात, म्हणजे त्यामध्ये खूप दिवसेंदिवस वाढ होत जाते आणि आपल्यावर अशा ह्या शुभमुहूर्तावर केलेलं सोनं आणि चांदी मोडायची कधीच वेळ येत नाही। त्यामुळे या दिवशी तुम्ही सोनं आणि चांदी अगदी थोडं का होईना पण या दिवशी खरेदी करा। त्यानंतर बघा, जर तुम्हाला सोने चांदी जर खरेदी करणे शक्य होत नाही तर तुम्ही बघा, जर तुमची अशी इच्छा असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा, नेहमी आपल्याकडे बरकत असावी आपल्या घरामध्ये,
तर बघा, श्रीयंत्र तुम्ही या दिवशी जरूर खरेदी करा. श्रीयंत्र खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेचा अतिशय असा सर्वोत्तम मुहूर्त आहे. या दिवशी आपण श्रीयंत्र खरेदी करून त्याची विधिवत पूजा करून स्थापना करावी. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते. बघा, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, परंतु जर ज्यांना माहीत नसेल तर बघा, श्रीयंत्र हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे. तर तुम्ही विचार करा, ज्या घरामध्ये आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन ठेवतो तर ते का विराजमान होणार नाही. म्हणून ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी घरामध्ये जरूर या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करून स्थापना करावी. त्यानंतर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्रीयंत्राप्रमाणेच दक्षिणावर्ती शंखसुद्धा अक्षय तृतीयेला तुम्ही खरेदी करू शकता. दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ज्या घरामध्ये हा शंख असतो तिथे सुख समृद्धी नेहमी वास करते. त्यानंतर तुम्ही अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पावले खरेदी करून घराच्या उंबरठ्यावर लावावी. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेश करते. लक्षात ठेवा, पावले घराच्या आत येणारी असावी. त्यानंतर बघा, जर दैवयोगाने तुम्हाला अक्षय तृतीयेला एकाक्षी म्हणजेच एक डोळा असणारा नारळ जर मिळाला तर तो तुम्ही लगेच खरेदी करा. हा खूप शुभ संकेत असतो. असा नारळ आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केला तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते. तर मंडळी, मी तुम्हाला या ज्या काही वस्तू सांगितल्या आहे त्या वस्तूंपैकी तुम्ही जास्तीत जास्त वस्तू या दिवशी नक्की खरेदी करा. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला संपूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये पैसा, वैभव, सुख समृद्धी नांदेल. तर मंडळी, अशी ही छोटीशी माहिती परंतु अत्यंत महत्त्वाची मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.